पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ONGC सिग्नल ते शिवकर मोहोपाली रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला। भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते ONGC सिग्नल जवळ या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या विकास कामासाठी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे। आमदार प्रशांत ठाकूर आणि अरुण शेठ भगत यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाला आहे। शिवकर, मोहो आणि पाली या परिसरातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून रस्ता खराब असल्यामुळे होणारी गैरसोय आता दूर होणार आहे। या महत्त्वपूर्ण विकास कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष आभार मानले आहेत। या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, उसरलीचे सरपंच नितीन भगत, उपसरपंच रवींद्र ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, सुनील गवंडी, मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत, संजय भगत, मुकेश भगत, प्रमोद पाटील, प्रवीण म्हात्रे, मंगेश ढवळे, समीर पोपेटा, अरविंद माळी यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण रोज बघत असाल पेपरला, प्रत्येक गावागावामध्ये आज विकास कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण सोहळा आपण सतत चालू केलेला आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका कधी पण लागतील या दृष्टिकोनातून आपण ही सर्व तयारी चालवलेली आहे आणि म्हणून आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपण या जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्याला कसे जुळतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा। महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा चालू झालेल्या आहेत। सोमवारी आज आपण दाखल करणार आहोत आणि आपला सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आपले कोण मतदार असतील, आपल्या ओळखीचे पार्टीचे कोण असतील अशा लोकांपर्यंत आपण पोचणं हे आपण नेहमी करतच असतो, परंतु यावेळीसुद्धा आपल्याला हे करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ती ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या किंवा विधानसभेचा उमेदवार असू द्या, सर्वांना जिंकवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो। आत्तासुद्धा आपण एकदम तयारीनं या निवडणुकीमध्ये सर्वांनी उतरलं पाहिजे। या रस्त्याच्याबद्दल आपण हा रस्त्यावर भरपूर पैसे तसे खर्च झालेले आहेत, चांगला रस्ता झालेला आहे, पण या ठिकाणी जरा खराब रस्ता आहे म्हणून हा रस्ता या ठिकाणी 40 लाख रुपयाचा निधी, एवढा भक्कम असा निधी आमदार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे। मी आमदार साहेबांचा आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की सर्व निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली विजयी व्हाव्यात, जिंकाव्यात अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी करतो आणि आपण सर्वांनी पुन्हा एकदा कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद।